स्वाभिमानी जय असो. एकच गप्पे. राजू शेट्टी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय असो. संघटनेचा जय असो. खासदार राजू शेट्टी साहेबांचा 21/2/2022 साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी एफआरपी आहे त्या एफआरपी पैकी केवळ जी बेसिक एफआरपी आहे 10.25 वर निघणारी तेवढीच एफआरपी द्यायची आणि त्यातून तोडणी वाहतूक वजा करता पहिला ऍडव्हान्स द्यायचा आणि उर्वरित रक्कम ही सीझन संपल्यानंतर त्या कारखान्याची रिकव्हरी किती लागते त्याचा हिशेब करून 2 टप्प्यामध्ये द्यायचा अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता. त्यामुळे 2-2 वर्ष शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नव्हती. साखर कारखाने या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत होते. आजही या क्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 ते 8 हजार कोटी रुपयाची एफआरपी थकीत आहे आणि म्हणून या शासन निर्णयाला मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतलेली होती. त्याला आव्हान दिलेलं होतं. जवळजवळ 3 वर्ष त्याच्यावर सुनावणी होत नव्हती. अखेर मला सुप्रीम कोर्टाकडे तक्रार करावी लागली आणि त्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये सातत्यानं अनेक सुनावण्या झाल्या आणि आज शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे. 21/2/2022 हा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी 14 दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं एफआरपी द्यावी असा निर्णय हायकोर्टानं दिलेला आहे. हा किती मोठा दिलासा आहे. हा फार मोठा दिलासा. गेल्या अनेक वर्षापासून ही पद्धत महाराष्ट्रामध्ये चालू होती पण मध्येच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार असताना याच्यामध्ये बदल केला गेला आणि तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्याला एफआरपी द्यायचा अशा प्रकारचा हा बदल होता. कारखानदारांच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतलेला होता. परंतु पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही या सगळ्या साखर कारखानदारांना 4 मुंड्या चित केलेला आहे.